राम मंदिर देणगी चोरी प्रकरणानं राम भक्तांमध्ये आणि सगळ्या हिंदू धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि त्यामुळे असं असतानाच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी सुद्धा पार पडली। तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीमध्ये या चोरीच्या घटनेसंदर्भात विचार मंथन झाल्याची माहिती समोर येते। राम भक्तांच्या आस्थेला या प्रकारामुळे धक्का पोहोचलेला आहे असं मत इथं व्यक्त करण्यात आलं। मात्र हा धक्का पोहोचलेला असतानाच राम मंदिर चोरी प्रकरणी आतापर्यंत काय काय घडलंय या सगळ्यावर पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। राम भक्तांची आस्था असलेल्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी न्यायालयाने या प्रकरणात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली असून न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडून या प्रकरणाचा सद्यस्थिती अहवाल मागवला आहे। या अहवालात एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांच्या तपशिलाचाही समावेश करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले आहे। सर्वोच्च न्यायालयात 3 स्वतंत्र याचिका दाखल झाल्या असून या याचिकांमध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यासोबतच मंदिराच्या देणगी व्यवस्थापनाशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली। This is inherently sensitive because the larger victim base involved, comprising the millions of devotees who have donated money to the trust. And if innocence or guilt of the suspected stay unresolved, it will damage, irreparable damage, cause to the irreparable damage to the faith of the trust of the millions of devotees. दरम्यान राम मंदिरात देणगी घोटाळा प्रकरणात एसआयटीने दिलेल्या अहवालाची प्राथमिक माहिती आता समोर आली असून या अहवालात राम मंदिर देणगीमध्ये घोटाळा झाल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय। 27 एप्रिल ते 5 जूनच्या दरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पैसे मोजणारे कर्मचारी कपड्यांमध्ये, खिशात आणि बुटांमध्ये नोटांचं पुडकं लपवताना रंगेहात सापडले आहेत। मंदिरात सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं असून अंगझडती, बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही पाळत ठेवणे या नियमांचं योग्य पालन केलं गेलं नसल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। राम मंदिर दान घोटाळ्यात आतापर्यंत 8 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तर दुसरीकडे गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी पदांचा राजीनामा दिला असून ट्रस्टने हा राजीनामा मंजूर केला आहे। प्राथमिक अहवालात देणग्यांच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्यामुळे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मागील 25 वर्षाच्या आर्थिक व्यवहाराचं ऑडिट पुन्हा केलं जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर घोटाळ्याची माहिती समोर आल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी मंदिर व्यवस्थापनासाठी एका सीईओची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। योग्य सीईओ शोधण्यासाठी 3 सदस्यांची एक शोध समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी, शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुरेश आवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून अंतिम निवडीसाठी ट्रस्ट समोर 3 नावांची शिफारस करणार आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जुलै 2026 ला सायंकाळी 4 वाजेपर्यंत आहे। विश्व हिंदू परिषदेने देखील ट्रस्टच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 3 दिवसीय अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची रविवारी बेळगाव इथे बैठक पार पडली। या बैठकीत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यासह देशभरातून 226 वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात राम मंदिर देणगी घोटाळ्याबाबत संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। देणगी मोजणीतील कथित अनियमिततेबद्दल चिंता, निष्पक्ष आणि तातडीच्या चौकशीची अपेक्षा, दोषींवर कठोर कारवाईची मागणी, भविष्यात देणगी व्यवस्थापन अधिक पारदर्शक करण्याचं आवाहन असं संघानं प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। राम मंदिर ट्रस्टची येत्या 22 जुलैला महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत नवीन सीईओची नियुक्ती, नवीन सरचिटणीस आणि नवीन सदस्यांची निवड, मंदिराचं व्यवस्थापन आणि देणगी मोजणी व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार असून 22 जुलैपर्यंत एसआयटीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे। त्यामध्ये चंपत राय यांची या घोटाळ्यामध्ये नक्की काही भूमिका होती का हे समोर येणार असून राम मंदिराच्या सीईओ पदी आता कुणाची नियुक्ती होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय या संदर्भात सोमवारी पार पडणाऱ्या पुढील सुनावणी दरम्यान न्यायालय काय निर्देश देतं याकडे देशातील राम भक्तांचं लक्ष लागलंय. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.